नमस्कार मित्रांनो. मी प्रकाश गलांडे. आपण पाहताय साप्ताहिक चालू घडामोडी. 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या महत्वाच्या चालू. अबुधाबी येथे पहिले हिंदू मंदिर उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. हे मंदिर 108 फूट उंच आणि 262 फूट लांब आहे. स्वच्छ भारत अकादमीची स्थापना. ठाणे येथे देशातील पहिली स्वच्छ भारत अकादमी सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि भारत विकास ग्रुप यांच्यात करार झाला. स्वच्छ भारत अकादमी. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा. महाराष्ट्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना केली. डॉक्टर मोहन दारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार. प्रसिद्ध उद्योगपती सायरस पूनावाला यांना डॉक्टर मोहन दारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारत युएई करार. भारत आणि युएई यांनी ऊर्जा आणि व्यापार वृद्धिंगत संबंधी 10 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025. महाराष्ट्र सरकारतर्फे जुन्नर येथे 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान हिंदवी स्वराज्य महोत्सव 2025 आयोजित करण्यात आले. वनस्पती तेल आयातीत घट. भारताच्या वनस्पती तेल आयातीत 28% घट झाली आहे. घाऊक किमतीवर आधारित महागाई दर. भारताचा घाऊक किमतीवर आधारित महागाई दर 0.27% वर आला आहे. जागतिक सरकार शिखर परिषद. युएई मध्ये आयोजित जागतिक सरकार शिखर परिषदेत भारताला विशेष आमंत्रित देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण. डेहराडून येथे भारताचे पहिले सीडीएस दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. युपीआय सुविधा विस्तार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंका आणि मॉरिशस येथे युपीआय युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सुविधा सुरू करण्यात आली आहे. है ना. भारताने आता ही सेवा सुविधा जी आहे युपीआयची ती श्रीलंका आणि मॉरिशस येथे सुद्धा सुरू केलेली आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम वाढ. भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या रकमेची वाढ 10 लाख रुपयावरून 15 लाख रुपयांवर करण्यात आली आहे. पंतप्रधान सूर्य मोफत वीज योजना. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना. भारत सरकारने जाहीर केलेल्या पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेत 1 कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्यात येणार आहे. आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा. मलेशियामध्ये आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फिनलँडचे नवे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची फिनलँडच्या अध्यक्षपदी निवड झाली. जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा. दुबई येथे जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार आहे. जागतिक जल पुरस्कार 2023-24. नोएडा शहराला जागतिक जल पुरस्कारातील जलयोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल वॉटर अवॉर्ड्स. आयसीसी जानेवारी महिन्याचा खेळाडू इंटरनॅशनल क्रिकेट क्लब किंवा इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. शमर जोसेफ यांना आयसीसी जानेवारी महिन्याचा पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये साप्ताहिक चालू घडामोडी या सत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा बीडीकेचा युट्यूब चॅनल वेगवेगळ्या माहितींसाठी. धन्यवाद.